यस, मॅच ऑन. एका बाजूला गौरव घरात तर दुसऱ्या बाजूला सुजित गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय. अर्थातच धीरज घरत यावेळेला पहिला चेंडू कार्पेटला रोल होत असताना कव्हर रिझनमध्ये एक धावा करता संघाचं खातं खोललं जाते. अगदी सॉफ्ट हँडने मात्र सन्मान दिला जातोय धीरज घरतला, कारण जे ताकदीचा गोलंदाज आहे त्याच्या विपक्षामध्ये मात्र दोन बॅटर्स. यावेळेला सुजित स्विंग अँड मिस, अचूक टप्पा, बेदक मारा. यावेळेला अर्थातच ज्याचं नावाचं प्रसिद्ध असणारा धीरज घरत ला आपण पाहू शकाल. यावेळेला सुपर कम्मालीचा चेंडू रिलीज केला. अगदी जर बघायला गेला तर पहिल्या चेंडूवर एक आणि त्याच्यानंतर सलग दोन डॉट. यावेळेला देखील चांगला चेंडू. फक्त जर बघायला गेलं तर दोन्ही बॅटर्स मात्र सन्मानच देत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे, कुठल्याही प्रकारचा हात खोलण्याची संधी हा गोलंदाज देत नाही, कारण त्याला माहिती आहे ज्या रीतीचं पॉवर प्ले षटकामध्ये आपल्याला षटक हाताळण्याकरता सज्ज केलं आहे त्यावेळेला मात्र कर्णधाराला मी नाखुश कसा करणार. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं 100% मी देणार. अर्थातच त्या ताकदीचा गोलंदाज मिस्टर धीरज करत खूप सुपर चांगलं षटक यावेळेला. परंतु जसं म्हटलं क्षेत्ररक्षणाकडून झाली चुकी. हाताच्या ओसडीमध्ये चेंडू आला आणि त्या ठिकाणी सुजड करत थोडंसं धडपड जरूर झाला आणि शेवटच्या अंतिम क्षणी मात्र कॉन्सन्ट्रेशन लूज झाला आणि चेंडू सरळ मात्र 6 धावा करता गेला. कॅच तर कॅच भी छुटा और षटकार भी मिला. 6 धावफलक 6 ने पुढे जाईल. 8 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अगदी जर बघायला गेलं तर 5 चेंडूंचा खेळ यावेळेला रंगला जातोय मैदानाच्या आतमध्ये. आता उर्वरित आणि अंतिम शेवटचं चेंडू. यास यावेळेला अक्कोडपणे चेंडू, पुलचा फटका आणि 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. धावफलक 4 ने पुढे जाईल. षटक क्रमांक पहिल्या संपते. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 12.
कसं दुसऱ्या षटका करता निशांत 13 धावा आता स्कोर कार्डवर लागल्या जातात. पहिल्या षटकामध्ये 12 तर किती खर्च केले जातील यावेळेला. अगदी आकडपर्यंत चेंडू दोन्ही यस पंच वाईटचा या ठिकाणी रिव्ह्यू रेफर केलाय. बॅटिंग टीमने नक्कीच काय डिसिजन असेल यस फेअर डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू यस एक धावा अंकित केली जाईल. धपलक एकने पुढे जाईल. 14 स्कोर कार्डवर लागल्या जातील. अगदी जर बघायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅकवर निशांतला आपण पाहू शकाल. चांगल्या रीतीचं षटक हाताळण्याची क्षमता असणारा गोलंदाज यावेळेला इंट्रोड्यूस केलं जाते. पहिलं जर बघायला गेलं तर घातक गोलंदाज अर्थातच धीरज करत, परंतु थोडासा महागडा जरूर ठरला. तर यावेळेला पॉइंट रेझनमध्ये चेंडूला कट केलंय. यावेळेला स्विच हिट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. अपेक्षित होतं का चेंडू लगेच बाउंड्री लगतच्या बाहेर जाईल, परंतु तसं काही घडलं नाही. चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला आणि टप्पा पडल्यानंतर एकाच जागी थांबला. आणि कुठे ना कुठेतरी आपण पाहू शकाल नशिबाची साथ. यास 4 चेंडूंचा खेळ झालाय. यस वाईट असेल. उर्वरित आणि अंतिम शेवटचा चेंडू अर्थातच निशांतचं एका बाजूला गौरव या ठिकाणी स्क्वेअर मारा जरूर झाला. स्कोर कार्ड तपासून पाहिलं तर 18 धावा स्कोर कार्डवर लागल्याचा. त्यात शेवटचा आणि अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातला. यावेळेला फटका अगदी सुरेख सजवलाय. क्षेत्ररक्षणाच्या मस्तकावर दस्तक अर्थातच धीरज घरत याला मात्र बेट करून चेंडू ट्रॅव्हल झाला. 6 धावा करता
धावफलक 6 पुढे जाईल. 24 पहिल्या षटकामध्ये जर बघायला गेलं तर 12 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील 12 धावा. तर 24 स्कोरकार्डवर लागल्या जातात. सरासरी मेंटेन केली जाते प्रत्येक षटकामागे 12-12 पूर्णांक. यस तिसरं षटक हाताळण्याकरता जीवाला इंट्रोड्यूस केले. यावेळेला आगळा वेगळा फटका. सुजितला माहिती आहे ज्या ताकदीचा गोलंदाज आहे ना त्याला फक्त आपल्याकडे सन्मान देण्यापेक्षा काही नाही. त्याचकरता चेंडू त्यावेळेला रिलीज केला त्यावेळेला फक्त चेंडूला दिशा दिली त्याच्यापेक्षा जास्त काही केलं नाही. यावेळेला अगदी सॉफ्ट हँडने एक धाव अंकित केली जाईल आणि दोन्ही ज्यावेळेला गोलंदाज थोडेसे घातक ठरले त्यावेळेला जीवाला इंट्रोड्यूस केलं कारण त्यांना माहिती आहे धावा थांबवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण एका बाजूला गौरव दुसऱ्या बाजूला सुजित चांगल्या रीतीचं मात्र काम मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. यावेळेला रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु जीवा सांगतोय ना मुंडा ना हा पटका मी सहजतेने खेळू देणार नाही. याच्याकरता जी माझ्याकडे शैली आणि गुणवत्ता आहे ना ती भन्नाट आहे आणि तुम्हाला हा पटका जर खेळायचा असेल तर प्रॅक्टिस मॅकमॅन परफेक्ट तुम्हाला असणं गरजेचं आहे. यावेळेला देखील सॉफ्ट हँडने आता डायरेक्ट हिट आणि पंचांचं बोट आकाशाकडे येतोय विकेट. गौरव गरात बॅक टू डगआउट्स कॉन. यस 27 धावा स्कोर कार्डवर. आता काटळगावचा ब्रँड अर्थातच अक्षय घरात मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. वन डाऊनच्या रूपामध्ये त्याला माहिती आहे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आता 27 स्कोर कार्डवर आहेत. अजूनही जर बघायला गेलं तर मोठ्या धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आणि जीवा घरात एका बाजूला 4 चेंडूंचा खेळ जरूर झाला आहे. येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 2. थोडीशी चुकी जरूर झाली. फर्स्ट अटेम्प्टमध्ये जर चेंडू हातामध्ये आला असताना तर रनआउटची संधी जरूर या ठिकाणी उपलब्ध झाली असती. यस यावेळेला गोलंदाजाला देखील पारितोषिक आणि फलंदाजाला देखील पारितोषिक. षटकार मारला तर 500 रुपयाचा रोख पारितोषिक आणि विकेट घेतला तर जीवाला देखील 500 रुपये. यस सस्पेन्स आहे परंतु प्राइज जरूर दिला जाईल. यस अंतिम आणि शेवटचा चेंडू. या चेंडूवर काय घडलं जाईल षटकार येईल का. अगदी जर बघायला गेलं तर दोन्ही नामवंत खेळाडू आहेत. एका बाजूला जर बघायला गेलं तर गोलंदाज जीवा आणि त्याच्या अपोजिट अक्षय घरात मॅन इन फॉर्म. यावेळेला जर बघायला गेला ना तर हा सरप्राईज करून गेला चेंडू
अगदी पंच सांगतायत 2200 रुपयामध्ये मात्र एक धाव अंकित केली जाईल. षटक क्रमांक तिसरा संपतोय. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस 29 स्कोर काढायला लागले जातात. यस षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता अतेज राऊत याला मात्र इंट्रोड्यूस केलंय. समोर जर बघायला गेलं तर अक्षय खरत. पहिला चेंडू फ्लाय झालाय कव्हर रिझल्ट मध्ये, त्या ठिकाणी चुकी करणार नाही यावेळेला धीरज खरत. परतावा लागेल अक्षय खरतला. बॅक टू डकआउट्स येतो विकेट्स गॉन. यस नवीन बॅटर्स यावेळेला येतील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेला बॅटीची एज पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र थोडीशी धडपड आणि कॅच अर्थातच प्रीतम करत. थोडंसं नाखुश. आजचा दिवस मात्र खराब आहे अर्थातच प्रीतम करत यांच्यासाठी. कारण जर बघायला गेलं ना तो सुरुवातीपासून मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतायत आणि आता देखील तो संघर्ष आहे कायम. यावेळेला भन्नाट वेग, प्रचंड वेगाने मात्र चेंडू रिलीज केला जातोय. हात खोलण्याची संधी मात्र फलंदाजाला देतच नाहीये. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. हा देखील येईल एक. पहिल्या चेंडूवर विकेट आणि त्याच्यानंतर एक आणि स्कोर कार्डचा विचार जर केला ना 31 धावा मात्र स्कोर कार्डवर लागल्या जातात. अगदी सुरेख खेळ. यावेळेला रिव्हर्स अटेम मात्र त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरतायत. या 3ला परतावा लागेल. बॅक टू डकआउट्स गॉन. यस अंतिम चौथं षटक प्रगतीपथावर आहे. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेला पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न हर्षलला आपण पाहू शकाल, परंतु वेगावर स्वार. यस पुढील मॅचचा टॉस करण्याकरता एका बाजूला पेटेगाव त्यांच्या विरुद्धमध्ये
युवा स्पोर्ट्स बिरवाडी दोन्ही संघाने टॉस करता या ही विनंती असेल. यस यावेळेला डॉट आणि यस रनआउटच्या रूपामध्ये मात्र परतावा लागेल. येतोय विकेट गॉन. यस अतिश राऊत यांनी षटकामध्ये मात्र कमाल केले. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2च धावा दिल्या. अगदी कव्हर करून टाकले हा षटक. आता येणारा अंतिम 5वं षटक 31 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अगदी जगडून ठेवलंय जांताराच्या काटेळा संघाला. यस पुढील मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला साई सदोबा पेटेगाव आणि दुसऱ्या बाजूला युवा स्पोर्ट्स बिरवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या. यस सर्व ऑनर्सने या ठिकाणी असतील उपस्थित. त्यांनी मात्र कमिटी मेंबरशी मात्र संपर्क साधा. यावेळेला चेतन घरात पहिला चेंडू मात्र कार्पेटला रोल होत असताना आज कमाल करतोय चेतन घरात. अगदी इम्प्रेस करून टाकलंय. घरचा मैदानावर मात्र जर बघायला गेलं शेवटचं जो षटक असतो ना यावेळेला फटका अगदी सुरेख सजवलाय. क्षेत्ररक्षण आहे अगदी प्रेक्षक बनून राहील. आणि बेटेगावला ज्या ठिकाणी कुणबी चषक होतं ना 1 चेंडू 6 धावाची गरज होती त्यावेळेला देखील असाच रीतीचा फटका सजवला होता अर्थातच निखिल गरत यांनी. आणि आता देखील भव्य स्वागत केलंय चेतन गरतचं. 31 स्कोर कार्डवर होते. आता 6 धावा फ्लाय झाल्यात. आता 39 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. अगदी 2 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर 2 आणि त्याच्यानंतर आता मात्र 6. आता येणारे चेंडू आहेत अर्थातच 4. तसं म्हटलं चेतन घरात इम्प्रेस करतोय परंतु आता जर बघायला गेला ना तर थोडंसं महागडं ठरतोय. हॅलो यस जसा मैदानाच्या आतमध्ये गेला निखिल व षटकाराच्या भाषेमध्ये बोलू लागला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेला डाऊन द ग्राउंड कार्पेटला रोल होत असताना आपण पाहू शकाल एक पेक्षा जास्त काही नाही. चला नवीन बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये जा ही विनंती असेल. यस 40 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अगदी जर बघायला गेलं तर अजूनही येणारे चेंडूंचा खेळ बाकी असेल तो म्हणजेच 3. हॅलो हॅलो यस या ठिकाणी टॉस केला जाईल. यस बेटेगाव संघाचा कर्णधार या लगेच आणि एका बाजूला युवा स्पोर्ट्स बिरवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या. युवा स्पोर्ट बिरवाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. बेटेगाव संघाचं ब्रिजेश करत यांना विनंती असेल आपण टॉस करता या. आपण मुख्य व्यासपीठावर मात्र या ठिकाणी टॉस करून घेणार आहोत. यावेळेला हिट विकेटच्या रूपामध्ये मात्र परतावा लागेल. यस बॅटीचा तोल मात्र सांभाळला नाही. सरळ मात्र बॅट जाऊन स्टंपांना लागली. यस आणि विकेट देखील असेल. 1 धावा जरूर भेटेल परंतु परतावा लागेल.
41. यावेळेला पुन्हा पंच वळत आहेत आणि दर्शवलं जातं की हा देखील खराब. आता नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये भावेश. बॅक टू बॅक वाईट वाईट कुठे ना कुठेतरी लाईन लेन भरकटलाय या गोलंदाजाची. चौवेचाळीस स्कोर कार्डवर लागले जात आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 2. अरे वाट लावली. 51 धावाचं टार्गेट सेट करून दिलंय. चला बेटेगाव संघ आणि बिरवाडी संघ या लगेच आपण टॉस करून घेणार आहोत. ब्रिजेश घरत यांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावर या. लगेच आपण टॉस करून घेऊया आणि बेटेगाव बिरवाडी संघ या लगेच. यस चला या ठिकाणी यस प्रमोद घरत यांच्या हस्ते मात्र या ठिकाणी टॉस केला जाईल. यस बेटेगाव संघ चला आपला कर्णधार पाठवा. या ठिकाणी बेटेगावचा कर्णधार उपस्थित आहेत. बिरवाडी
यस युवा स्पोर्ट्स बिरवाडी त्यांच्या विरुद्ध साई सदोबा बेटेगाव. टॉस केला जातोय. एकावन्न धावाचं टार्गेट सेट करून दिलंय. यस टॉस विन केलंय साई सिदुबा पेटेगाव संघाने. यस क्षेत्ररक्षण निवडलंय. चला काटेळा संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि ओम साई चला आपले सलामीचे बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. यस एका बाजूला मयुरेश पाटील तर दुसऱ्या बाजूला रोहित घरात. सरावलीचा आपण बॅटर्स पाहू शकाल आणि गोलंदाजी ट्रॅकवर अर्थातच काटेळा गावचा अक्षय घरात. यावेळेला अगदी सुरेख फटका आणि चेंडू निघून जाईल टेप पॉइंट क्षेत्रामध्ये 4 धावा करता.
यस, पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 13-51चा पाठलाग अगदी सुरेखरित्या केला जाते. हॅलो हॅलो. हॅलो. यावेळेला मयुरेशच्या बॅटमधून अगदी सुरेख आणि देखणा स्ट्रोक. येथील 4. 17 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. यस, यस, विकेट आहे. परतावा लागेल प्रीतम कर त्यांना.
18 चेंडूंचा खेळ बाकी. धावांची गरज आहे 31. 20 धावा स्कोर कार्डवर आहे. 18 चेंडू आणि 31 धावा. असं चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 चेंडू आणि 27 धावांची गरज.
यस 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. धावफलकाचा विचार केला तर 24 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. आता तुमच्याकडे चेंडू असतील 12 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजे 27. चला स्पीडअप करा. यस 12 चेंडू आणि 26 धावाची गरज आहे. चला थोडंसं स्पीडअप दोन्ही बाजूने असू द्या. यस तारेला लागून जर कॅच घेतला तर नॉट आऊट असेल. आणि डायरेक्ट जर कॅच घेऊन जर भिंतीला टच झाला तर मात्र षटकार असेल. आणि जर तारेला लागून चेंडू जर षटकाराकरता गेला तर मात्र षटकारच घोषित केला जाईल. किंवा टप्पा पडून चौकाराकरता गेला तर चौकार घोषित केला जाईल. ह्याच्याकडे मात्र लक्ष असू द्या. यस आलाय वाईट. यस 11 चेंडू आणि 24 धावा. आता देखील वाईट. यस 11 चेंडू आणि 23 धावाची गरज. तर गोलंदाजी ट्रॅकवर समोर जर बघायला गेलं तर यावेळेला बॅटिंगच्या रेंजमध्ये फेकून दिला जातोय. दहा चेंडूंचा खेळ बाकी. धावा बनवायच्या त्या म्हणजेच 17. यस 10 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि धावा बनवायचे ते म्हणजे 17. आता आतेज राऊत अगदी इन फॉर्म
गोलंदाज सुजितवर हल्ला केला जातोय. अगदी अक्कोड पद्धतीचा चेंडू शॉर्ट ऑन पुल आणि सक्सेसफुल ठरला असता यावेळेला, परंतु बॅट आणि बॉलमधला संपर्कच झाला नाही. परंतु जो फटका यावेळेला मागच्या बॉलवर जो सजवला ना, त्याचा कॉन्फिडन्स लेवल हाय झाला असेल. अर्थातच अतेज राऊत यांचं जसं म्हटलं की अगदी नशिबाची साथ थोडंसं जर असतं ना, तर सरळ चेंडू हा सीमापलीकडे गेला असता. आता 8 चेंडूचा खेळ बाकी आणि धावा बनवायच्या त्या म्हणजेच 17. 8 चेंडू आणि 17 धावाची गरज. स्कोर कार्डचा विचार केला तर 34 धावा स्कोर कार्डावर लागल्या जातात. चला स्पीडअप करा. चला या मॅच करता थोडा जास्त वेळाचा अवधी खर्च झाला, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. यस, एक धावा अंकित केली जाईल. आता 7 मध्ये 16ची गरज. यस, धीरज करात नावाचा ब्रँड आता 6 मध्ये 10. जसं इकडे सांगितलं होतं की 6 मध्ये 10 आल्या तर मॅच बनेल आणि त्या बनल्यात. आता साहिलची धडधड वाढवलंय. साहिल विचार करत असेल की 15-16 धावा आल्या तर मी डिफेंड करू शकेल, परंतु आता अवघड आहे कारण धीरज ऑन फायर आहे. एका बाजूला सुजन, दुसऱ्या बाजूला धीरज आणि एका बाजूला आता साहिल. चला लगेच फील्ड प्लॅन सजवा आणि मॅच ऑन करा. दोन्ही खेळाडूंना विनंती असेल टीम मीटिंग्स कमी करा.
यस पहिलाच चेंडू. आता 6 मध्ये 9ची गरज. हे प्रेशर आहे, हे धडधड आहे. आता जर बघायला गेलं ना तर साहिलवर रिस्पॉन्सिबिलिटी आहे, परंतु समोर जर बघायला गेला ना तर यावेळेला फटका अगदी सुरेख. यस फ्री हिट असल्या कारणामुळे या ठिकाणी फटका सुरेख सजवला होता. आता 5 मध्ये यस 5 चेंडूंचा खेळ बाकी, धावा बनवायच्या ते म्हणजे 8. नवीन बॅटर्स अर्थातच धीरज खरात, ज्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय. मी पहिलेच म्हटलं धीरज करत आहे, मॅच बनणार, कारण अगदी लाईव्हमध्ये आहे. आता फक्त आणि फक्त 4 मध्ये 2ची गरज. अगदी मोठी मॅच. असं वाटलं होतं की अडचणी ठरेल, परंतु महेश पाटीलने स्टार्ट करून दिलं. त्यानंतर अडचणीच्या काळामध्ये अतिज राऊतच्या षटकारानंतर मॅचला थोडंसं वळण जरूर आलं आणि त्याच्यानंतर चांगली खेळी साकारली अर्थातच धीरज खरात. असं म्हटलं जाते पहिले तुम्ही काय केलं ह्याच्याकडे बघितलं जात नाही, परंतु शेवटच्या अंतिम क्षणी मात्र कोण साथ देईल ह्याला मात्र बघितलं जाते. अर्थातच धीरज खरात याने मात्र कमाल केली. अगदी 4 मध्ये 2ची गरज आहे. यावेळेला पॉइंट रेझरमध्ये विजयाचा शंखनाद करत चेंडू निघून जाईल. दन 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 4. हॅलो हॅलो हॅलो. तर आज जे आपले 5 संघ आहेत त्यामधून आपल्याला 3 संघ काढायचे आहेत आणि जर आज बॉल आऊट आजच होईल. सर्व संघाने लक्ष द्यायचं आहे, बॉल आऊट आजच होणार आहे. जर 2-2 संघ जर 3 संघ जर 2-2 मॅच जिंकतात तर त्याच्यामध्ये जर बॉल आऊट झालं तर बॉल आऊट आजच होणार आहे. तरी कृपया कोणी जाऊ नये. तर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय तो म्हणजेच धीरज घरत. या धीरज